आय ऑलवेज लाईक टू डू न्यू. जेव्हा मी जिम्स लॉन्च केले तेव्हा आज वॉज द फर्स्ट 24 आवर जिम बँड्रामध्ये. म्हणजे 24 तास जिम चालू, कधीही या तुम्ही. आणि मग आय वॉज द फर्स्ट वन टू स्टार्ट फिटनेस असेसमेंट. आजच्या पिढीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. ओके, एक तर मोबाईल एडिक्शन, त्याच्यामुळे इफ यू गो टू सी ते असे असतात ना, त्यांचं पॉस्चर असं झालं असं, आणि ही मान पुढे झाली. सो दे आर गोईंग बॅक टू द एप. आता एक्सरसाइजनी कोणी मेलं, एक्सरसाइज इज बॅड. हार्टच्या यांनी कोणी मेलं, तो हार्ट सर्जन खराब. यु नो, यू ऑलवेज टेंड टू ब्लेम. यू लुक ॲट युअर सेल्फ फर्स्ट. तुला एक गोष्ट सांगते, महाराष्ट्रीयन फूड, आपली थाळी इज द बेस्ट डाएट इन द होल वर्ल्ड. कारण त्याच्यात पालेभाजी, भाज्या, कडधान्य, डाळी आणि ह्या सगळ्या वाट्या असतात. इंडियन डाएट हे आता 60% कार्बोहायड्रेट ओरिएंटेड झालेलं आहे. इट इज नॉट फॅशनेबल, ओ मी कार्ब्स नाही खात. इट इज जरूर की प्रोटीन बाबा इन्क्लूड करा. हॅलो, मी लीना मोगरे आणि आज मी अमृता फिल्म्स 1-on-1च्या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टसाठी आली आहे. आणि दिस एक्सपिरियन्स, हा जो एक्सपिरियन्स होता वॉज रिअली गुड. एवढं स्पॉन्टेनियस, असं आम्ही काही प्लॅन नाही केलं. हे मी विचारीन, ते मी विचारीन. आणि माझी मैत्रीणच असल्यामुळे ती मला ओळखते, मी तिला ओळखते. अँड शी इज अ व्हेरी ब्युटिफुल पर्सन. एक तो ॲज गुड ॲज अ फेस. नाव शी इज गोइंग टू वर्क ऑन अ बॉडी. ते तिने मला प्रॉमिस केलंय, हो ना. तर सो आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ and in her beautiful house giving this interview, and with so many gifts. That was the edition that I got. तर खूप मजा आली. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा अमृता फिल्म्स 1-on-1. नमस्कार मंडळी. मागच्या शुक्रवारी इतक्या गोष्टी आपण ऐकल्या. मला माझ्या मैत्रिणीने मला काही खाऊ दिलं नाही, पिऊ दिलं नाही, अजिबात खायचं नाही, गोड म्हणायला लागली. आणि तिने आता मनावर घेतलंय की मला ती 36, 24 आणि 36 करणार आहे. त्यामुळे आता मला थोडं तरी तिचं ऐकायला पाहिजे. आतापर्यंत किती जाडी दिसतेस हे ऐकलंय, तर मलाही आता थोडंसं वाटायला लागलं की जरा तरी आपण पण फिट होऊया आणि तसं थोडंसं काम करणार. पण अजून तिच्याकडून काही मी टिप्स घेणार आहेत, तर ऐकूया पुढच्या गप्पा. आता आपण इतकं हिंदी इंडस्ट्री विषयी बोललो, आता थोडंसं मराठी इंडस्ट्री विषयी. मराठीच्या लोकांना असं वाटत नाही की फारसं हिरो हिरोईन कोणी फिटनेससाठी फार काही करताय असं दिसत नाही. अगदी ठराविक असतील. सोनाली कुलकर्णी ज्युनियर, शी सो फिट. म्हणजे ती वेट ट्रेनिंग, ॲनिमल फ्लो ट्रेनिंग, तिचं माझं इन्स्टा लाईव्ह होतं. With all I had done Insta live who are celebrities in their own field. म्हणजे लॉयर्स, हे कसं ते वेळ काढून वर्कआउट करतात. तेव्हा तिला मी केलेलं. तेव्हा तिने मला तिचं अख्खं फिटनेस जर्नी सांगितलं की कशी ती वेट ट्रेनिंग करते, योगा करते, ॲनिमल ट्रेनिंग करते. यु नो, ॲनिमल फ्लो एक पर्टिक्युलर व्हेरी टफ ट्रेनिंग असतं, ते करते. वेगवेगळं ट्रेनिंग. सो शी सो फिट. बट लुक एट हर, शी लुक सो गुड. ती काही झाला, कोणताही अँगल घ्या, यू आर लुकिंग गुड. पण आजकालची जरा तरुण पिढी इज टेकिंग केअर, तरी नॉट ऑल ऑफ देम. लाईक हा महाजनी, यु नो, गश्मीर महाजनी, ही इज इन टू ट्रेनिंग. नवीन पिढी थोडी जागरूक झालेली आहे. मागचे आय थिंक दे हॅव वेस्टेड देमसेल्फ, सॉरी टू से, बट ड्रिंकिंग, गिव्हिंग आय बॅग्स आणि जस्ट बिकॉज यू हॅव टॅलेंट ते स्वतःला इग्नोर का करतात मला कळलं नाहीये. आता तू ही जी वेगळी वाट निवडली आहेस, तर या वेगळ्या वाटेने जाताना निखिल तुझ्या आयुष्यात कधी आला? तुमचं लव्ह मॅरेज होतं का काय? ते निखिल अरेंज मॅरेज होतं. ऑफकोर्स आमचं लग्न ठरलं तेव्हा मी MSc करत होती, फर्स्ट इयर. तर I said like me, I'll continue my education and all. He said, yeah, of course. आणि काय झालं, मेन मजा काय झाली की आमचं लग्न ठरलं आणि तेव्हा तो काम करत होता एका कंपनीत. दॅट वेंट इन अ लॉकडाऊन. तर आमचं सगळं जो कोटिंग पिरियड होता ऑफ 6 months,
तो सगळा लॉकडाऊन मध्ये गेला. तर माझे सगळे जे जर्नल्स होते त्याला मी सांगायची रफ जर्नल होते ना ते MSc मध्ये, रफ जर्नल टू फेअर जर्नल. हे तू कर बाबा, मला येतो कंटाळा येतो लिहायचा वगैरे अँड ऑल दॅट. सो ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. इनफॅक्ट ही लेफ्ट हिज फील्ड अँड जॉईन मी. तर आम्ही दोघंही एकत्र करायचो. 3 years बॅक ही पास्ट अवे. सो या सो बट म्हणजे अगदी ती दुःखद घटना होती. इतका फिट होता आणि सहज रस्त्यावरून जात असताना त्याला हे झालं. बट लाईफ इज लाईक दॅट. पण फिटनेस इज वन थिंग दॅट हेल्प्स यू कोप विथ लॉसेस, विथ युअर हॅपीनेस, विथ युअर सॅडनेस. आणि ही सपोर्टेड मी टोटली. आणि तो ना असं म्हणजे माझ्यासारखा नव्हता. यू मस्ट बी नोइंग. आणि अर्जुनच्या विषयी सांग. त्याला अर्जुनला नाही वाटत तुमच्याच क्षेत्रामध्ये काम? नो, राईट फ्रॉम बिगिनिंग, लहान असल्यापासूनचा त्याला माहिती आहे की मला ह्या फील्डमध्ये यायचंय. सो लहान त्यांनीच सिलेक्ट केलं. तर तेव्हा निखिल बोललेला, बापरे बॉलिवूड अँड ऑल वॉट. मला आठवतं त्याने ती पहिली फिल्म केली, मला वाटतं 17-18 वर्षाचा होता. प्रदोष. ते प्रिव्ह्यूला तू बोलवलं होतं. छोटासा मुलगा म्हटला, अरे याने फिल्म बनवली, खूप सुरेख बनवली, प्रदोष म्हणून. आणि त्याला खूप रेकग्नायझेशन मिळाले, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. तर त्याला ते अवॉर्ड मिळाले. मला तुझ्या अवॉर्ड्स विषयी सांग. तुलाही अनेक अवॉर्ड? मलाही खूप मिळाले. त्याच्याविषयी सांग. म्हणजे सी लॉट्स ऑफ विमेन ऍज अ वुमन एंटरप्रेन्योर. आणि या जसं तू मला विचारलं, इट्स अ मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आणि तुला अवॉर्ड मिळाले वगैरे. तर जेव्हा मी CEO गोल्ड्सची होती तेव्हा मला इंटरनॅशनली देर आर अराउंड 350 गोल्ड्स होते ऑल राऊंड द वर्ल्ड. तर मला बेस्ट मार्केटिंग, बेस्ट लॉन्च ऑफ आवर इंडियाचं हे मिळालं अवॉर्ड. मग IMC इंडियन मर्चंट चेंबर्स मीडियम स्केल, नॉट ओनली फॉर विमेन ऑर मेन. इट वॉज अ जनरल अवॉर्ड. आणि मेयर्स अवॉर्ड. मग बाकीचे महाराष्ट्राचं मानबिंदू, मग महाराष्ट्राचं सम रेकग्नाइज पीपल असे जे असतात ना अवॉर्ड. मग आता लोकमतचं अवॉर्ड फॉर विमेन होतं ते मिळालं. पण आय थिंक द क्लोजेस्ट टू माय हार्ट ओके इज आमच्या SNDT युनिव्हर्सिटीचे सेंटिनरी सेलिब्रेशन होतं, 100 years. तर तेव्हा 5 स्टुडंट्स वर सिलेक्टेड ओनली. 100 years 5 स्टुडंट्स. तर त्याच्यामध्ये मी होती. तर मला ते सायटेशन दिलं. डॉक्टर मालसेजकर आहेत ना, त्यांनी जे पेटंट होल्डर, एवढे मोठे व्यक्ती, त्यांनी आम्हाला मग फेलिसिटेट केलं. मग आय वॉज लाईक इट वॉज लाईक अ ड्रीम. तुमच्याच कॉलेजमध्ये जाऊन आणि ते सायटेशन वाचणार आणि तुम्हाला ते हे करणार. आणि सो दॅट इज द व्हेरी क्लोज टू माय हार्ट अवॉर्ड. माहितीये की त्या सेंटिनरी सेलिब्रेशन मध्ये तुम्हाला रेकग्निशन मिळतं. दॅट इज लाईक रिअली. तुला अजून या क्षेत्रामध्ये काय करावं सारखं? अजून खूप आहे, खूप करायचंय. आता जिम्स केले, मी पुस्तकी लिहिलं, त्याच्याविषयीच येणार होते आता. टोटल फिटनेस द लीना मोगरे वे. आणि माधुरी दीक्षितनी त्याचं फॉरवर्ड लिहिलं. तिने लॉन्च पण केलं. 45 minutes शी वॉज दे फॉर द लॉन्च. म्हणजे सगळं जिम बघितलं, कारण ती फर्स्ट टाइम असं, म्हणजे मी नाहीतर तिला घरी ट्रेन करायची. सो शी स्पेंड 45 minutes विथ मी आणि मग इंटरव्ह्यूज दिले, ते बुक होल्ड केलं. ती इतकी सुंदर दिसत होती तरी व्हेरी फिट अँड लवली. त्याच्या पुढे काही अजून लिखाण वगैरे केलंस की नाही? आता करणार आहे. सो देर आर लॉट्स ऑफ न्यू थिंग्स. आता आय ऑलवेज लाईक टू डू न्यू. जेव्हा मी जिम्स लॉन्च केले तेव्हा आज वॉज द फर्स्ट 24 hour जिम बँड्रामध्ये. म्हणजे 24 तास जिम चालू, कधीही या तुम्ही. आणि मग आय वॉज द फर्स्ट वन टू स्टार्ट फिटनेस असेसमेंट. आता तू म्हणशील चल लीना मला एक्सरसाइज दाखव. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर एनीबडी टू स्टार्ट एक्सरसाइज. आपण कसं ब्लड रिपोर्ट करतो, हे करतो, ते करतो, तसंच आमचं एक 1 hour फिटनेस असेसमेंट होतं. त्याच्यामध्ये तुला एक सांगते, एक छोटा मुलगा होता. तर आमच्या इथे आहे ना मिनी स्ट्रेस टेस्ट सारखं, मेंटल असेसमेंट, मग फिजिकल तर ऑफकोर्स, बट फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, मसल एन्ड्युरन्स, मसल स्ट्रेंथ आणि मसल एन्ड्युरन्स, वेगळ्या गोष्टी. तर अशा 6-7 पॅरामीटर्स 1 तासाची ती टेस्ट असायची. 1 rep मॅक्स, किती स्ट्रेस्ड आहे. तर याला आम्ही ट्रेडमिलवर, त्या जो
टेस्ट करणारा होता ट्रेनर, त्यांनी ट्रेडमिलवर टाकलं अँड ॲट द लोएस्ट स्पीड ही स्टार्टेड पॅन्टिंग. आणि त्याचे दोघंही आई वडील लीलावतीमध्ये का कुठच्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते, आहेत असतील. सो आम्ही तिला फोन केला, मी म्हटलं स्टॉप दॅट. तर आम्ही फोन केला तर म्हणजे नो नो यू ऑल मस्ट हॅव डन ऑब्व्हियसली यु नो. डॉक्टर्स म्हटलं जिमनीच काहीतरी रॉंग केलं असेल वगैरे. आय सेड आय फील तुम्ही जरा टेस्ट करून घ्या त्याची, मग आपण तुम्ही मला सांगा इफ वी हॅव डन समथिंग रॉंग यु नो. त्याला कंजेनायटल हार्ट डिझीज निघाला, वेअर हिज वॉल्व वॉज नॉट फंक्शनिंग. तर डॉक्टरनी त्याला सांगितलं फॉरगेट जिम, ही हॅज टू सिट अँड प्ले कॅरम अँड ऑल दीज गेम्स. तर ह्यासाठी फिटनेस असेसमेंट इज सो इम्पॉर्टंट. लोक मरतायत जिम मध्ये बिकॉज ऑफ रॉंग सप्लिमेंट्स, फॅट बर्नर्स, त्यांनी म्हणजे हार्ट रेट वर जाते. तेच विचारते, योगा आणि व्यायाम ह्याच्यात काय, अगदी बेसिक प्रश्न. शुअर शुअर. योगा, कारण खूप अगदी सामान्य लोकांना हे माहित नसतं. राईट. सगळ्यांना वाटतं योगा म्हणजे व्यायाम. तर ह्याच्यात काय फरक आहे योगा आणि व्यायाम? सी, योगा इज ऑल्सो व्हेरी गुड. योगा इज गुड फॉर फ्लेक्सिबिलिटी. योगा इज अ वे ऑफ लाईफ. आपण जे म्हणतो योग, ते किती जुनं आहे आपल्या देशामध्ये. बरोबर. यु नो, आपण सगळीकडे दिलंय आता ते. सो योगा इज वन व्हेरी गुड थिंग फॉर फ्लेक्सिबिलिटी अँड ऑल दॅट. आणि व्यायाम म्हणजे इज यू चॅलेंज युअर सेल्फ. योगा इज, आजकालचं जे योगा आहे तर व्यायामासाठी लोक योगा करतात. योग हे एकदम वेगळं आहे. यु नो, इट इज बेसिकली द पॉस्चर जे आपण होल्ड करतो त्याच्यामध्ये खूप मोठं सायन्स आहे. द वे यू होल्ड, द वे यू ब्रीद, हे सगळं योगामध्ये फॉलो होतं. ब्रीदिंग टेक्निक हे व्यायामामध्ये पण आहे. द ओनली डिफरन्स इज हे आपण मोर डायनॅमिक आहे, दिस इज मोर सॉफ्टर. तर तेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता, एरोबिक करता, सो इफ यू डू 3 times a week or every day जरी योगा केलं तरी चालतं. दॅट्स व्हेरी गुड. सो इट डिपेंड्स ऑन युअर टाइम परमिट्स. पण योगा और पाव योगा इज अ मोर डायनॅमिक फॉर्म ऑफ योगा. पण आजकाल योगा इज मोर कमर्शियल. किती झालेले आहे कमर्शियलाइज. खूप म्हणजे अगदी 2 दिवस कोर्स करून कोणतरी योगा सर्टिफिकेट वगैरे घेऊन येतं. पण दॅट्स नॉट द केस. हे फिटनेस मध्ये पण 2-4 दिवस अय्यंगार योगा आणि काहीतरी व्हेरी गुड. कारण इफ यू गो टू सी अय्यंगार योगा, हे फार रोप्स आणि त्याचे प्रॉप्स खूप असतात, त्यांनी घेतात. मग दुसऱ्या हाती योगा, हे सगळे वेगवेगळे योगा आहेत. यु नो, पतंजली योगा आहे. सो इट्स नॉट दॅट पीपल डाय ओनली विथ एक्सरसाइज. ओके, पीपल जे योगा इन्स्ट्रक्टर्स आहेत ते पण वारले आहेत, जे अति हे करून. पण दोज पोजेस जे ऍडव्हान्स्ड असतात ते योग मुली वगैरे त्या लेवलचे असतात. आजच्या पिढीकडे तू काय म्हणून पाहतेस? कुठे चालली आजची पिढी? कुठे आजची पिढी? सी, आय टेल यू, आजच्या पिढीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. ओके, एक तर मोबाईल एडिक्शन. त्याच्यामुळे इफ यू गो टू सी, ते असे असतात ना, त्यांचं पॉस्चर असं झालं, असं, आणि ही मान पुढे झाली. सो दे आर गोईंग बॅक टू द एप. त्यांचं, किंवा बिकॉज ऑफ द लॅपटॉप दे आर लाईक दिस, राऊंडेड बॅक आणि प्रोट्रुडिंग नेक. तर त्याच्यामुळे त्यांना लोअर बॅक प्रॉब्लेम आणि टाईट हॅमस्ट्रिंग म्हणजे बॅक हॅमस्ट्रिंग मसल्स, बॅक ऑफ द थाय, ते सगळे टाईट व्हायला लागलंय. आणि बॅक स्पॅझम्स वगैरे सगळे, हे शोल्डर पेन, असं सगळं व्हायला लागलंय. तो दे नीड टू, इवन इफ दे आर, इट्स युअर प्रोफेशन. वन इज दिस, बिकॉज 2-2, 3-3 वाजता झोपतायत ते. तर तुमचं ते बायोरिदम असतं बॉडीचं, ते इज गोइंग फॉर अ टॉस. म्हणजे रात्रीची झोप नाहीये, काही नाहीये. सो लाईक यु नो, देअर होल बायोरिदम इज गॉन टॉस, आणि दे आर इन टू दॅट. ड्रग्स इज अ ह्यूज प्रॉब्लेम. म्हणजे मग काय करतात, हे ड्रग्स घेतात टू स्टे अवेक ड्युरिंग द डे. अँड ड्रग्स आर इझिली अवेलेबल. आजकाल लहान पोरं, हे ते सगळं, यु नो, इट इज अ बिग प्रॉब्लेम. जंक फूड खातायत, जंक फूड तर विचारायला नको. कारण बिकॉज ऑफ द या पेरेंट्स ऑल्सो जॉब करत असतात, त्यांना वेळ नसतो. दॅट इज वन थिंग. आणि आपलं ऑनलाईन ऑर्डर करा, ट्राय न्यू फूड्स, ट्राय न्यू क्विझिन,
आपणच घ्या ना, चल आज लेबनीज मागूया, चल आज हे मागूया. जरी आपल्या घरी आपण कुक करतो, हे करतो, तुला एक गोष्ट सांगते, महाराष्ट्रीयन फूड, आपली थाळी इज द बेस्ट डाएट इन द होल वर्ल्ड. कारण त्याच्यात पालेभाजी, भाज्या, कडधान्य, डाळी, तुम्ही बघितलं आपली थाळी अशी असते आणि ह्या सगळ्या वाट्या असतात. आपला भात किती असतो, एवढूसा असतो त्याच्यामध्ये. आपण सगळं खाऊन मग थोडूसा भाताला भूक पण नाही लागत, पण आपण काय करतो, पहिलंच वरण भात, पहिलंच पोळ्या पुऱ्या आणि मग नंतरच खात नाही काही. आणि इफ यू गो टू सी इंडियन डाएट, हे आता 60% कार्बोहायड्रेट ओरिएंटेड झालेलं आहे. इट इज नॉट फॅशनेबल, मी कार्ब्स नाही खात. इट इज जरूर की प्रोटीन बाबा इन्क्लूड करा टू सम एक्सटेंट आपल्या डाएट. आजकाल ते प्रोटीन पावडर खाण्याचं एक फॅड आहे. तर तुला असं वाटतं का ती प्रोटीन पावडर खाऊन किंवा ते प्रोटीन शेक? आय टेल यू वन थिंग, प्रोटीन ही एवढी मोठी इंडस्ट्री झाली आहे. वे प्रोटीन ही त्या पावडरच्या डब्यात काय आहे हे कोणाला माहित नाही, कारण इट्स नॉट येट FDA अप्रूव्ड किंवा असं काही. तर आपल्याला देर इज, आपण नॉर्मल जो फिटनेस करतो, देर इज एथलेटिक्स अँड देर आर बॉडी बिल्डर्स. हे सगळ्यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर ते लोक जे प्रोटीन बार्स आणि हे घेतात ते फार प्रोफेशनल लेवलचे प्रोटीन पावडर असतात. हे काय ट्रेनरनी सांगितलं हे घे बाबा, त्याला कमिशन मिळतं. आणि यू सी एव्हरी पर्सन कमिंग आउट ऑफ द जिम हॅज अ प्रोटीन शेक. आणि इफ यू गो टू सी, डायरेक्ट तुम्ही प्रोटीन शेक प्यायला आफ्टर वर्कआउट, किती का हेवी वर्कआउट असू दे, काही असू दे, दॅट विल नेव्हर गेट एब्झॉर्ब प्रॉपरली अनलेस यू हॅव लिटल बिट फ्रूट बिफोर दॅट. आता जे मार्केटमध्ये आलंय, मुंजारो आहे, ओझम्पिक आलंय, त्यांचे जे पिल्स तो खूपच चाललेले आहे. या सी व्हॉट हॅपन्स इज, आता तुला वेट लूज करायचं असेल, यू कॅन डू इट नॉर्मली विदाउट एनी एडिशनल सबस्टन्सेस. पण जे 125 किलोज आहेत, 100 किलोज आहेत, ते सर्जरी करत नाहीत. आता ते हे घेतात, पण हे पण रिसर्च वरती आहे. इट्स दे मस्ट हॅव डन इयर्स ऑफ रिसर्च. म्हणजे नॉर्वेमध्ये हे आहे, नोव्हो नॉर्डिस्क कंपनी आणि एली लिली, त्यांचं पण आता एली लिली लिगली इंडियात आलेलं आहे. ओके, सो व्हॉट हॅपन्स इज, त्या लोकांना अंडर डॉक्टर्स गायडन्स, इफ यू आर अ लेडी, टेक युअर guidance. See, anything, even if you're going to start exercise, do your medical test, do your fitness assessment. मग तो प्रोग्राम ह्या दोन्ही बेसिसवर होऊन मग मी तो ड्राफ्ट करते. त्याच्याशिवाय तू काय करते, अच्छा मी वॉकला जाते असं आहे, तुला काय आहे, नो, दॅट इज नॉट द वे. द ऍक्च्युअल गुड पीपल, personal trainers or professional, they will see your reports, they will see your joint strength, your flexibility. First session तर नुसती फ्लेक्सिबिलिटी बघण्यात जातं किंवा हाऊ इज युअर बॉडी फंक्शनिंग त्याच्यामध्ये जातं. तो इट इज, ही जी औषधं मी म्हटलं, साधं फॅट बर्नर्स घेतलं तर इट्स द वर्स्ट थिंग, कारण त्यांनी तुमचं हार्ट रेट एवढं वर जातं, यू कॅन डाय ऑफ अ हार्ट अटॅक. जे आधी लोक करायचे टेकिंग अ फॅट बर्नर, किंवा काही जण डायरेक्टली जाऊन एस्थेटिक सर्जरी करतात. आता दे डोंट वॉन्ट टू टेक फॅट बर्नर्स, दे डोंट वॉन्ट देअर हार्ट रेट आणि लिव्हर टू बी डॅमेज आणि हे ते. तर ते एस्थेटिक सर्जरीमध्ये लायपोसक्शन करून असं करतात. बट इफ युअर सर्जन इज नॉट गुड, इफ युअर ट्रेनर इज नॉट गुड, अँड इफ यू आर नॉट टेकिंग डॉक्टर्स गायडन्स, आणि तुम्हाला करायचंच आहे हे, देन इट्स अ डिफरंट थिंग. पण सी, अंडरस्टँड वन थिंग, जे 100 किलोज आहेत, 85 किलोज, तुमचं वर्षानुवर्ष कमी नाही होत आहे, आणि देन अंडर डॉक्टर्स गायडन्स अँड गुड ट्रेनर. पण एक आहे, इवन इफ यू आर टेकिंग ऑल दिस, वेन यू स्टॉप, तुमचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट तुम्ही त्या टाइम फ्रेम मध्ये चेंज करू शकता. बिकॉज दीज आर ॲपेटाईट सप्रेसंट्स, जे हॉर्मोन आहेत ते तुमच्या बॉडीमधलं हॉर्मोननी ॲपेटाईट तुम्हाला कमी करतं. हे जे आपण म्हटलं आधी, हे खाणं भूक मारून टाकते तुमची, भूक कमी करते, मारून नाही टाकत,
कमी कर. म्हणजे भूक लागणारच हा लागणार नाही, एकदम म्हणजे कमी. खावंसं नाही वाटत. हो असं म्हणजे अरबट चरबट, जसं मी म्हंटल इथे एवढं सुंदर आहे, तर पाऊस पडला, पडते, चल रे गरम भजी गरम आण, भजी ते आण. खाऊया. मग हे तुमचे जे हॅबिट आहेत ना ते चेंज होतात. सो दॅट इज अ गुड पार्ट ऑफ इट. तर तुम्ही जर का हे कंटिन्यू केलं, ओके, अल्टिमेटली तुम्ही लाईफस्टाईल मॅनेजमेंटवर येणार. पण काय होतं, जे 100 किलोज 125 किलोज एवढे मोठे आहेत त्यांना काही फरक पडत नाही. मग त्यांनी हे केलं आणि त्यांचं बॉडीवरचं वेट कमी झालं. इट्स नॉट ओनली फॉर एस्थेटिक, त्यांच्या हार्टवरचं प्रेशर कमी होतं, बॅकवरचं प्रेशर कमी होतं, तुमचं जॉईंट्स वरचं प्रेशर कमी होतं, अँड दे फील सो ऍक्टिव्ह. मग ऑब्व्हियसली दे नेव्हर पुट ऑन वेट आफ्टर दिस. सो बरोबर. सो इफ यू टेक अ प्रॉपर गायडन्स आणि केलं तर मग ठीक आहे ना. पण स्वतः जाऊन केमिस्ट कडनं घे रे बाबा, केलं इंजेक्ट आणि मग तुम्ही मेला, ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत असेल. मिळतं. हा मिळतं, केमिस्ट कडे मिळतं. सो इट्स बेटर इफ यू टेक अ डॉक्टर्स गायडन्स. नाही तर मग मेलं बिलं की मग आता एक्सरसाइजनी कोणी मेलं, एक्सरसाइज इज बॅड. हार्टच्या यांनी कोणी मेलं, तो हार्ट सर्जन खराब. यु नो, यू ऑलवेज टेंड टू ब्लेम. यू लुक एट युअर सेल्फ फर्स्ट. खूप जण असं काही म्हणतात की एक्सरसाइज केल्याने, सायकल चालवल्याने उंची वाढते, तर ते खरं आहे का ग? नाही, हाईट तुमची जेनेटिकली डिटर्मिन्ड. तर किंवा असं हँग केलं, तास हँग करत बसा, लोंबकळत राहा, असं काही नाही होत. त्यांनी सी व्हॉट हॅपन्स इज, सायकलिंग केलं की पाय लांब होतात, कोबीची भाजी खायचं नाही, त्याने उंची वाढत नाही. फर्स्ट टाइम लॉट ऑफ पीपल से लहान म्हणजे जिम करू नये, त्यांनी हाईट वाढत नाही 18 वर्षाच्या नंतर. सी व्हॉट हॅपन्स इज, तुमचं आहे ना हाईट इज जेनेटिकली डिटर्मिन्ड. ओके, आणि तुम्ही जर का टेस्ट केली तर तुमचे जोपर्यंत जॉईंट फ्यूज नाही होत तोपर्यंत तुमची हाईट वाढते. ओके, सो इवन इफ यू हँग फॉर 24 hours 365 days ते होणार नाही. ओके, स्ट्रेचिंगनी काय होतं, स्ट्रेचिंगनी तुमची बॉडी इलॉंगेटेड, मसल्स इलॉंगेट होतात अँड युअर बॉडी गेट्स अ सर्टन फ्लो. तर तेव्हा ती छान दिसते. कारण तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तुमचे खूप मसल्सला, मी जे म्हटलं, इन्फ्लमेशन असतं. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेच करता तेव्हा ते सगळे मसल्स लेंथन होऊन स्ट्रॉंग बनतात आणि तेव्हा तुमची बॉडी अशी लॉंग, अशी छान दिसते. हाईट बीट काही नाही वाढत. बरं, आता शेवटचं तू आजच्या पिढीसाठी म्हण, किंवा पिढीसाठी असं नाही म्हणणार मी, सगळ्यांसाठीच, आमच्यासारख्या सिनियर सिटीजनसाठी पण. हॅलो, मी पण आहे. कारण तुला फिटनेसची क्वीन म्हणून तू ओळखली जाते. तर मला काहीतरी फिटनेसचा मंत्र सांग. फिटनेसचा मंत्र माझा एक सोपा मंत्र आहे. वन इज, तुम्ही त्याचं लाईफस्टाईल मध्ये इन्क्लूड करा. छोटे छोटे गोष्ट, instead of पोळी, have भाकरी, have fixed times, have fixed meal timings, आणि फळं इन्क्लूड करा, भाज्या इन्क्लूड करा, प्रोटीन इन्क्लूड करा, नॉट बिकॉज इट इज फॅशनेबल. ओके, आणि दुसरी गोष्ट व्हेरी सिम्पल, वेन यू गेट अप इन द मॉर्निंग, किती का टफ डे असू दे, किती का टफ डे असू दे, यू शुड बी एबल टू गेट अप विथ अ स्माइल. ओके, असं नाही की चला आज मीटिंग में जाना है, आज बॉस का ये है, आज ये ऐसा है, बाप रे आज ही डेट आहे, ती डेट आहे, ओ गॉड. नो, ठीक आहे, ते सगळ्यांच्या लाईफमध्ये. सो यू गेट अप विथ अ स्माइल अँड वेन यू स्लीप, आई ग आज काय पाठ दुखली ग बाई, असं नाही. यू स्लीप ऑल्सो व्हेरी वेल, आणि झोपल्या पडल्या झोप लागायला. That is the best mantra of fitness I can give anybody. Zhop is the most important thing which people ignore. रीना, तू आज आली, इतकी मजा आली. मलाही खूप मजा आली. वाटतं की खूप आम्हाला शिकायला मिळालं. ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, अनेक गोष्टी त्या कळल्या. काही जे चुकीचे समज होते ते पण कळले की हे नाही बाबा, हे बरोबर नाहीये. आणि तू आज आलीस म्हणून माझ्या स्पॉन्सरने तुझ्यासाठी काही गिफ्ट दिल्यात, त्या मी तुला देते. आणि मलाही खूप बरं वाटलं, नॅशनल अवॉर्ड विनरनी माझा इंटरव्ह्यू घेतला. आय एम सो ऑनर्ड. आणि मी पण तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. लीना, हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन
यांचं मेडिकल कॉलेज आहे Oh. आणि हॉस्पिटल आहे आयुर्वेदाचं. Wow. Okay. त्यांनी हे तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. सो स्वीट. बापरे केवढं दिलंय तू. माय गॉड लवली. थँक्यू. हॉर्बल पॅक बिग दिसतोय. छान छान हो. गोष्टी. त्याच्यानंतर हे आहे प्युअर ओरिजिन्स. या कंपनीचे प्रोडक्ट आहेत. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. सगळा So खाऊ आहे. nice. आवडेल तुला. या याच्यावर लिहिलंय फार्म निरगुडकर फार्म. सो लवली. थँक्यू. दिस लुक्स व्हेरी हेल्दी. ब्राऊन पेपर एकदम बॅग. छान आहे तो. येस व्हेरी नाईस. हे माझ्या मैत्रिणीने लिहिलेलं पुस्तक आहे. ते तिने तुझ्यासाठी पाठवलं. Oh, thank you. Becoming You looks very interesting. Very nice. भरत अँड डॉरिस त्यांनी हे काही Oh, lovely beauty products. So lovely. Thank you. बापरे अजून आहे. हो आहेत ना, हे सगळं आहे अजून. बापरे. हे डॉक्टर शिवानी मयेकर. Okay. तिने हे ओरल हेल्थ साठी काही प्रोडक्ट तुला पाठवले Thank आहेत. you. आणि Thank you. तुला Thank 1 you so वर्ष much. दाताची ट्रीटमेंट फ्री आहे. Wow. Fantastic. आणि हे सिरो कंपनी तर्फे आहे. Okay. ह्या एकेका बॉटलची किंमत 4 ते 5 हजार आहे. बापरे. हे अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत. Okay. ते इथे आणून सिरो कंपनीने त्याचे अनालिसिस केले Okay. आणि हे बनवलेत. इथे याची किंमत 400 ते 500 रुपये आहे. Wow. आणि हे सर्व Amazon वरती उपलब्ध आहेत. अतिशय छान आणि Oh, lovely. उपयोगी, रोजच्या आपल्या दिवसाच्या ह्याच्यात उपयोगी Oh, पडतात. lens cleaner. जवळजवळ 250-300 प्रॉडक्ट आहेत या कंपनीचे. Superb. त्यांनी हे 5 प्रॉडक्ट तुझ्यासाठी पाठवले. वाव. थँक्यू सो मच. आणि मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले. So nice. Gifts are always welcome. ऑलवेज वेलकम अँड सच अ बिग हॅम्पर. मी सगळ्यांना गिफ्ट देते, पण माझ्यासाठी पण माझ्या काही मैत्रिणी घेऊन येतात आणि मला खूप आनंद होतो त्यावेळेला. I'm थँक्यू so happy. I'm so happy to be here. Thank you.